नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 19 मार्च 2026 आणि आज विशेष म्हणजे गुढीपाडवा आहे. तर सर्वप्रथम शेतकरी सणाच्या गुढीपाडव्याच्या माझ्याकडून शेतकऱ्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काल थोडीफार प्रसारमाध्यमातून काही लोकांचं असं म्हणणं येईल की पश्चिम महाराष्ट्रातला अंदाज देऊन सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याचा अंदाज देऊन. तर आजपासून गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्व त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यापुढं तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर त्या परिसरातला मी यापुढं अंदाज देणार नाही म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला माझा अंदाज देण्याचा उद्देश असा आहे की मी सांगितल्याच्यानंतर ज्या शेतकऱ्याचा गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल त्याचं काळजी घरी काढता घेऊन यावे, लवकर झाकता यावे त्या पूर्वकल्पना म्हणून मी हे देत होतो. पण त्यांचं जर माझ्या अंदाजामुळे जर भाव पडत असेल तर मी तिकडला अंदाज सोडायला तयार आहे. आजपासून तिकडचा अंदाज देणार नाही. फक्त माझ्या विदर्भातले 6 जिल्हे, पश्चिम विदर्भातले 11 आणि आमच्या मराठवाडा, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर ह्या पट्ट्यातला असा ह्या विदर्भ मराठवाड्यातला मी या आजपासून अंदाज देणार आहे. म्हणजे फक्त आम्ही तिकडला म्हणजे जे द्राक्ष पट्टा आहे त्यांचा अंदाज आजपासून तुम्हाला दिसणार नाही. आणि विशेष म्हणजे हा कोरडवाहू शेतकऱ्यासाठी फक्त विदर्भ मराठवाड्याचा अंदाज राहील. आणि अंदाजामध्ये तेच येणार आहे की विदर्भ मराठवाडा, उलट तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचं कसलं वगैरे नाव सुद्धा घेणार नाही. जरी पाऊस असो या नसो मी कधी तुमचा सांगणार देखील नाही. कारण की शेतकऱ्याचे काल मी बघितले एक यूट्यूबमध्ये, तर त्यांची असं म्हणणं की अंदाज सांगून येतं, सांगतच नाही. तर तुम्हाला सांगू इच्छितो, तर आजपासून तुम्हाला सांगू इच्छितो फक्त विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशचे काही जिल्हे त्या पट्ट्यातलाच मी अंदाज देणार आहे. म्हणजे विदर्भाचे 6 आणि 5 11 जिल्हे, ते मराठवाड्यातले 7 आणि जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या आणि अहिल्यानगरचा इकडचा खाल्ला पट्टा त्या पट्ट्यातला मी अंदाज देणार आहे. कारण की ह्या पट्ट्यामध्ये कोणाचे द्राक्ष नसल्यामुळं केवळ शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. शेतकऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी अंदाज देतो. नसता अंदाज देण्याचं हेच म्हणजे हे की आपल्या शेतकऱ्याचं ह्या निसर्गाच्या लहरीपणापासून नुकसान होऊ नये म्हणून मी हे अंदाज देत असतो. आज देखील मी अंदाज सांगणार आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्त विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना, संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू की आणखीन आज आणि उद्याच्या दिवसात विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी वारं सुटेल, कुठं पाऊस येईल, कुठं गारा देखील पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येता. हे फक्त 2 दिवस वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी गुढीपाडव्यानिमित्त हा अंदाज हे लक्षात घ्यायचा. कारण की राज्यामध्ये म्हणजे आज देखील आमच्या भागामध्ये खूप पाऊस झाला सकाळी आणि बऱ्याच शेतकऱ्याचा गहू राहिला होता तर त्यांचं नुकसान झालं. पण आता हे आणखीन 2 दिवस विदर्भ मराठवाड्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ मराठवाडा म्हणजे 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर मराठवाड्याचे 7 जिल्हे आणि तेलंगणा आणि मध्य प्रदेश ह्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 2 दिवस आणखीन पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 21 तारखेच्या नंतर परत हवामान कोरडं होणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. आता ज्यांचा कोणाचा गहू राहिलेला असेल, हरभरा असेल, आज आणि उद्याचे दिवस वातावरण खराब आहे. त्याच्यानंतर 21 पासून वातावरण एकदम स्वच्छ होणार आहे. त्याच्यानंतर हवामान कोरडं होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा गहू असेल, हरभरा असेल तर ते काढू शकता. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी गुढीपाडव्यानिमित्त हा अंदाज लक्षात घ्यावा. धन्यवाद.